बातमी रेल्वे प्रवाशांसाठी आहे। मध्य रेल्वेवर आज 16 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येतोय। लोणावळ्यातील यार्डमधील विशेष कामांसाठी हा ब्लॉक असेल। यामुळे डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती एक्सप्रेस आज रद्द राहतील। 23 मेल गाड्यांवरही परिणाम होतोय। शेकडो प्रवाशांचा खोळंबा यामुळे होणार आहे। सीएसएमटी ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागेल। लोणावळ्यातील यार्डातील कामामुळे हा ब्लॉक घेण्यात येतोय। विशेष ब्लॉक 16 तासांचा घेण्यात येणार आहे, ज्यामुळे अनेक मेल एक्सप्रेस बाधित होतील। शेकडो प्रवाशांचा यामुळे खोळंबा होईल। पुणे मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्वाधिक फटका सहन करावा लागेल। मध्य रेल्वेवर आज 16 तासांचा विशेष ब्लॉक। लोणावळ्यातील वॉर्डमधील विशेष कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय। डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस आज रद्द असतील, तर 23 मेल गाड्यांवरही या ब्लॉकचा परिणाम होणार आहे। त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होऊ शकतात। शेकडो प्रवाशांचा खोळंबा होणार आहे। सीएसएमटी ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांना याचा फटका सहन करावा लागेल। रविवारी मुंबईत मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक असतो, मात्र आता हा ब्लॉक पुण्याकडे जाणाऱ्या आणि पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांवरही परिणाम करणारा आहे। लोणावळ्यातील वॉर्डमधील विशेष कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या, मेल एक्सप्रेस यावर परिणाम होतोय। शेकडो प्रवाशांचा खोळंबा होणार आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्स्ना, काय माहिती मिळते या विशेष ब्लॉक संदर्भात? कोणकोणत्या गाड्या यामुळे बाधित होतील आणि काय कामं मध्य रेल्वेवर केली जाणार आहेत? प्रणिता, अगदी बरोबर आहे। रविवारचा दिवस आहे आणि खास करून कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन जो आहे तो झालेला आहे आणि त्यानंतर आता मुंबई पुणे या गाड्यांवरती जे आहे ते विशेष या ब्लॉक जो आहे तो घेण्यात येणार आहे। आणि त्याचं कारण जे आहे ते म्हणजे लोणावळा BVT इथे रेल्वेचे अप आणि डाऊन याच्या R&D या मार्गाचं विस्तारीकरण जे आहे, म्हणजे आणखीन एक लाईन वाढवण्याचं काम जे आहे ते रेल्वेकडनं करण्यात येत आहे। आणि त्यामुळे विशेष करून मुंबई पुणे आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरती जो आहे तो याचा परिणाम पाहायला मिळणार आहे। कल्याणपर्यंत, डोंबिवलीपर्यंत ज्या आहेत त्या गाड्या रेग्युलर व्यवस्थित राहतील, मात्र मुंबई पुणे जो लोणावळा महामार्ग असेल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या असतील ज्या लोणावळ्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जात असतील त्या गाड्यांवरती जो आहे तो याचा परिणाम होणार आहे। काही गाड्यांचे मार्ग जे आहेत, काही रेल्वेचे मार्ग जे आहेत ते बदलण्यात आलेले आहे। मात्र खास करून जर आपल्याला म्हणायचं गेलं की मुंबई पुण्याच्या ज्या ट्रेन आहेत, खास करून डेक्कन वगैरे ज्या ट्रेन आहेत ज्या दिवसा रविवारच्या सुटत असतात मुंबई पुण्यासाठी, त्या गाड्यांवरती विशेष परिणाम होणार आहे। आणि अशी माहिती जी आहे ती रेल्वेकडनं शुक्रवारीच देण्यात आलेली होती, मात्र कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होता। त्यामुळे लाखोच्या संख्येनं जनसमुदाय जो आहे तो दादरच्या चैत्यभूमीवरती आलेला होता। आणि आपल्याला माहिती आहे की महापरिनिर्वाण दिन जो आहे तो काही एका दिवसात संपत नाही। भीम अनुयायी जे आहेत ते अगदी 5 तारखेपासून 6-7 तारखेपर्यंत जे आहेत ते दादर शिवाजी पार्कमध्ये आणि चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला येत असतात। त्यामुळे आता जे परतीला लागलेले आहेत, खास करून जे लांबून गावाकडून आलेले आहेत, जे दुसरीकडे राहतात म्हणजे विदर्भ या बाजूला जे राहतात, मराठवाड्यात राहतात, त्यांना जाण्यासाठी मार्ग जो आहे तो सोपा आहे। मात्र ज्यांचा मार्ग जो आहे तो लोणावळ्यावरून जाणार आहे त्यांना मात्र ही अडचण जी आहे ती रेल्वेकडनं होणार आहे। आणि यासाठी काही रेल्वेंचे मार्ग जरी बदलले असले तरी विशेष म्हणजे मुंबई पुण्याची जे रेल्वे वाहतूक आहे त्याच्यावरती याचा परिणाम होणार आहे। आपल्याला माहिती आहे की इंडिगोमध्ये जेव्हा विस्कळीत झालं होतं तेव्हा इंडिगोचे किंवा इतर फ्लाईटचे जे आहेत ते किती त्यांचे तिकिटाचे दर वाढले होते, अगदी पार्किंगचे दर सुद्धा वाढले होते। अशामध्ये रविवारी जर मुंबई पुणे रेल्वेचे जर आपण मेगा ब्लॉक जे बघतोय, मेजर मेगा ब्लॉक जो बघतोय, याच्यानंतर इतर ज्या खासगी वाहनं असतील इकडेही प्रवाशांना फटकाच सहन करावा लागण्याची शक्यता आहे। इंडिगो विमान प्रवासाचं आपण पाहिलं, प्रवाशांचे हाल बघतोय। त्यामुळे आता पुणे ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते पुणे या प्रवाशांनाही फटका सहन करावा लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।